नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये काय आपण त्या ठिकाणी बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवलेले होते. या ठिकाणी वर्क डनचा फॉर्म्युला आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे, कुलम्ब्स लॉ आहे. हे फॉर्म्युले जनरल फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. या फॉर्म्युल्याच्या आधारावर आपल्याला काय करायचं आहे की दोन पॅरलल प्लेट आहेत. या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ए एक प्लेट आहे आणि बी एक प्लेट आहे. ए प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि बी प्लेटवर निगेटिव्ह चार्ज आहे. या दोन प्लेट मधलं अंतर जर का डी असेल तर आपल्याला ए प्लेट मधला चार्ज बी ठिकाणी आपल्याला मूव्ह करायचा असेल तर त्या ठिकाणी वर्क डन झालेला आहे. चार्ज इज मूव्हिंग फ्रॉम पॉझिटिव्ह डायरेक्शन टू द निगेटिव्ह डायरेक्शन. म्हणजे या ठिकाणी प्लस क्यू चार्ज काय होईल, या ठिकाणी प्लस क्यू चार्ज काय होईल या डायरेक्शन या प्लेटकडे काय होईल, मूव्ह होईल. स्टॅटिक चार्जेस जर ठेवलेले असतील तर म्हणजे आपल्याला एक पहिल्या इक्वेशन वरून आपल्याला वर्क डन सांगता येईल. वर्क डन इक्वल टू कोणतंही कार्य आपण काय करतो, कार्य बरोबर समजा या ठिकाणी जर का डस्टर आहे याला आपण एक फोर्स लावला तर या ठिकाणी फोर्स लावल्यामुळे काय होईल, डस्टर या ठिकाणाहून या ठिकाणी येईल. म्हणजे एवढा अंतर काय झालं, डी एवढा अंतर झालं. म्हणजे कार्य काय झालेलं आहे, फोर्स बाहेरचा एक्सटर्नल फोर्स दिल्यामुळे काय कार्य झालेलं आहे, या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. डी एवढं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. मग या ठिकाणी W इक्वल टू एफ इंटू डी आणि याच्यामधला जो काही अँगल असेल या एरिया आणि याच्यामधला जो अँगल तयार झालेला असेल तर त्याला काय लिहिता येते, एफ डॉट डी. आणि एफ डॉट डी म्हणजेच काय, एफ डी कॉस ऑफ थीटा. याच्यामधला अँगल किती झाला, या ठिकाणचा हा फोर्स कोणत्या दिशेने गेलेला असेल तो डायरेक्शन, त्या दोघांमधला अँगल एरिया आणि फोर्सचा डायरेक्शन, जो डस्टरचा एरिया आहे नॉर्मल एरिया आणि त्याचा जो काय डायरेक्शन आहे त्या डायरेक्शननं फोर्स दिल्यामुळे या ठिकाणी काय होईल, याच्यामधला जो अँगल तयार होईल हा अँगल आपण थीटाने रिप्रेझेंट करतो. म्हणजे वर्क आपण या ठिकाणी या पद्धतीने लिहू शकतो, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट एफ इंटू डी. तसंच या ठिकाणी इलेक्ट्रिक चार्ज हा प्लस क्यू ए प्लेट कडून बी प्लेट कडे जात आहे. तर याच्यामधला अंतर जर का डी असेल तर कुलम फोर्स आपल्याला या ठिकाणी रिप्रेझेंट करता येतो. प्लस क्यू आणि मायनस क्यू चार्ज मधला हा कुलम फोर्स आहे. हा कुलम फोर्स आणि त्याच्यामधला अंतर जर का डी असेल तर त्या ठिकाणी चार्जचं वर्क डन किती झालेलं आहे हे आपल्याला इक्वेशन 1 वरून आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी W इक्वल टू एफ इंटू डी याला इक्वेशन नंबर 1 देता येईल आपल्याला, इक्वेशन नंबर 1. त्यानंतर या ठिकाणी पोटेन्शियल किती झालेलं आहे, या दोघांमध्ये पोटेन्शियल कसं काढायचं आहे, कार्य किती केलं आणि तो चार्ज किती अंतर दूर गेला. हा जर पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणाहून किती अंतर गेला, डी एवढा अंतर गेला तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, कार्य झालेलं आहे म्हणजे एफ इंटू डी. आणि पोटेन्शियल किती आहे तर त्या ठिकाणी किती वर्क झालेलं आहे, वर्क डिवायडेड बाय हा चार्ज आहे, क्यू चार्ज हा या ठिकाणी गेलेला असेल. मग या ठिकाणचं दोघांमधलं पोटेन्शियल सांगायचं असेल तर W डिवायडेड बाय हा चार्ज प्लस क्यू चार्ज कुठपर्यंत गेला, या प्लेट कडे गेला. त्यामुळे आपल्याला लिहिता येईल W डिवायडेड बाय क्यू. याला इक्वेशन नंबर 2 दिली. आता आपण काय केलं, या इक्वेशन मध्ये पोटेन्शियल V इक्वल टू W ची किंमत टाकली. W ची किंमत काय, F इंटू डी. F इंटू डी बरोबर
या ठिकाणी W ची किंमत टाकली FD डिवायडेड बाय Q. आता हा जो का D आहे, D ला आपण याच्या डिवाइड मध्ये गेलं, V बाय D बरोबर F डिवायडेड बाय Q. परंतु F डिवायडेड बाय Q काय आहे? फोर्स पर युनिट चार्ज, नथिंग बट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. या इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजेच काय लिहिता येते या ठिकाणी? अनेदर फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय लिहिता येते? पोटेन्शियल पर डिस्टन्स. म्हणजे या दोघांमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि याचं डिस्टन्स किती आहे याच्यावरून आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढता येते. म्हणजे कोणताही सेल असू द्या, या सेल मधलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मधलं डिस्टन्स किती आहे, सेपरेशन डिस्टन्स किती आहे याच्या, आणि याचं पोटेन्शियल किती आहे, V इज अ पोटेन्शियल, V डिवायडेड बाय D इज नथिंग बट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. या पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं वेगळं इक्वेशन्स आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे या पद्धतीने आपल्याला इक्वेशन्स काय करता येतात, वेगवेगळे इक्वेशन्स त्या ठिकाणी लिहिता येतात. आता आपल्याला इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस पाहायचा आहे. मायकल फॅरेडेने काय सांगितलेलं आहे की इमॅजिनरी लाईन्स ऑफ फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन ईच चार्जेस. अँड प्रत्येक ज्या चार्जवर जे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस असतात, हे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन ठरवतात. जी काय कर्व लाईन असेल, ती कर्व लाईन म्हणजेच काय असेल, त्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेसची दिशा दर्शविल्या जाते. पहा कशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेसची आपल्याला दिशा या ठिकाणी दाखवता येते. तर या ठिकाणी दोन चार्जेस काय असतात, ओरिजिनेटिंग दोन चार्जेस आपण पाहिलेले आहेत. एक प्लस चार्ज आहे आणि दुसरा काय आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज जर का असेल तर त्या ठिकाणी काय आपल्याला लक्षात ठेवता येईल, तर दोन प्रकारचे चार्जेस या ठिकाणी दोन लाईन ऑफ फोर्सेस इंट्रोड्यूस करतात. या ठिकाणी पहिला जो काय आहे प्लस चार्ज, हा पॉझिटिव्ह चार्ज काय करतो, पॉझिटिव्ह चार्ज ओरिजिनेटिंग द लाईन ऑफ फोर्सेस, दॅट इज द इमॅजिनरी लाईन ऑफ फोर्सेस, दे आर ओरिजिनेटिंग फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज कंडक्टर. पॉझिटिव्ह चार्ज कंडक्टर मधून ही लाईन ऑफ फोर्सेस काय होतात, ओरिजिन होतात. ओरिजिन फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज कंडक्टर. चार्ज कंडक्टर मधून काय होतात, ते ओरिजिन होतात आणि काय होतात, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल कडे काय होतात, ते एंड्स ऑन द निगेटिव्ह चार्ज पार्टिकल. म्हणजे अशा पद्धतीने काय होतात, दे आर एंड ऑन द निगेटिव्ह चार्ज कंडक्टर. पॉझिटिव्ह कंडक्टर कडून काय होतात, ते ओरिजिनेट होतात, सुरुवात होते, आणि निगेटिव्ह चार्ज कडे काय होतात, ते एंड्स होतात. म्हणजे या ठिकाणी लाईन ऑफ फोर्सेसचं आपल्याला ओरिजिन लक्षात आलं. पॉझिटिव्ह चार्ज कडून निगेटिव्ह चार्जच्या कंडक्टर कडे काय होतात, हे लाईन ऑफ फोर्सेस तयार होतात. आणि लाईन ऑफ फोर्सेस कशा पद्धतीने आहेत, दे आर इन द फॉर्म ऑफ कर्व लाईन. या पद्धतीने काय असतात, कर्व लाईनच्या रूपामध्ये लाईन ऑफ फोर्सेस असतात. समजा या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर लाईन ऑफ फोर्सेस या कर्व पद्धतीने काय होतात, दिस इज द आर्म ऑफ द लाईन ऑफ फोर्सेस. लाईन ऑफ फोर्सेस ची काय होईल, ही आर्म आहे आणि कर्व लाईन आहे. समजा या ठिकाणी एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज आहे, तर लाईन ऑफ फोर्सेस काय होतात, या पद्धतीने काय होतात, याच्याशी इंटरॅक्ट होतात. मग हा पॉझिटिव्ह चार्ज कडून कुठे चाललेले आहेत, या निगेटिव्ह चार्ज कडे चाललेले आहेत.
आणि या लाईनवर आपण जर का या ठिकाणी टँजेंट ड्रॉ केला, दिस टँजेंट इज ड्रॉ, दिस टँजेंट इज ड्रॉ, दिस टँजेंट इज ड्रॉ, दिस टँजेंट इज ड्रॉ. हा जो काही टँजेंट काय दर्शवतो, दिस इज अ डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. काय दर्शवल्या जाते की ही टँजेंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी त्या ठिकाणी दर्शवली जाते. लाईन ऑफ फोर्सेस म्हणजे ही कन्सेप्च्युअल आयडिया कोण सांगितलेली आहे, मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञांनी सांगितलेली आहे. 1791 मध्ये काय सांगितलेलं आहे, मायकल फॅरेडे यांनी काय कन्सेप्ट सांगितली, लाईन ऑफ फोर्सेस, लाईन ऑफ फोर्सेस ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. इलेक्ट्रिक चार्जेसचे लाईन ऑफ फोर्सेस ही कन्सेप्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि या लाईन ऑफ फोर्सेस काय असतात, ह्या ज्या काही लाईन ऑफ फोर्सेस याचे कॅरेक्टर्स तयार केलेले आहेत. काय कॅरेक्टर्स तयार केलेला आहे, पहिला जो काही कॅरेक्टर्स आहे तो काय सांगतो की कोणताही धनप्रभारित कंडक्टर असेल, पॉझिटिव्ह चार्ज असेल, तिथून काय होतात ते लाईन ऑफ इमॅजिनरी लाईन ऑफ फोर्सेस सुरुवात होतात, स्टार्ट ओरिजिनेटिंग होतात इथून, आणि एंड कुठं होतो दुसरा, नेगेटिव्ह चार्ज कडे ही लाईन ऑफ फोर्सेस काय होतात, एंड होतात. लाईन ऑफ फोर्सेस आपल्याला तयार करता येत नाहीत किंवा त्या ठिकाणी आपल्याला जनरेट करता येत नाहीत. लाईन ऑफ फोर्सेस आर ओरिजिनेटिंग फ्रॉम दी ऍटम्स. ऍटम्स पासून आपल्याला ते ओरिजिन होतात. आणि हे लाईन ऑफ फोर्सेस काय होतात, ज्या पाथनी सरळ जातात, ज्या मार्गाने सरळ जातात, हे लाईन ऑफ फोर्सेस एकमेकांमध्ये कधीच काय होत नाहीत, क्रॉस होत नाहीत किंवा इंटरॅक्ट होत नाही. ते लाईन ऑफ फोर्सेस त्याच वेने काय होतात, त्याच पाथनं काय होतात, मूव्ह होतात किंवा त्या डायरेक्शननं मूव्ह होतात. आणि लाईन ऑफ फोर्सेसची इंटेन्सिटी कमी किंवा जास्त, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जास्त आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कमी आहे, हे कशावरून आपल्याला सांगता येईल, जर का एखादा हा जर एरिया आहे, हा काय आहे, एरिया आहे, या एरिया मधल्या एका छोट्याशा पार्ट आहे डीएस एवढा एरिया आपण घेतला, या डीएस एवढ्या एरिया मधून जेवढे काय लाईन ऑफ फोर्सेस पास होतात, लाईन ऑफ फोर्सेस आपण फाय न लिहिली, फाय रिप्रेझेंटेड बाय लाईन ऑफ फोर्सेस, जेवढे काय याच्यामध्ये आपण लाईन ऑफ फोर्सेस याच्यामधून पास होतील तेवढी काय होईल, या ठिकाणी इंटेन्सिटी जास्त असेल. कशाची इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, त्या चार्जची इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी जास्त असेल. म्हणजे या ठिकाणी लाईन ऑफ फोर्सेस क्राउडेड टुगेदर, ज्या ठिकाणी एकत्र येतात, क्राउडेड टुगेदर, which crowded together, this line of forces crowded together, ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला आपण काय म्हटलेलं आहे, लार्ज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. त्या ठिकाणी काय असेल, लार्ज इंटेन्सिटी. आणि ज्या ठिकाणी लाईन ऑफ फोर्सेस कमी जातात, कमी पास होतात त्या एरियामधून, त्याला आपण काय म्हणतो की त्या ठिकाणची, त्या पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही कमी आहे. आता ही लाईन ऑफ फोर्सेस कंडक्टर मधून पास होऊ शकत नाहीत, पहा इन्सुलेटर मधून ते पास होतात. म्हणजे त्याचं कॅरेक्टर्स आहे किंवा त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. लाईन ऑफ फोर्सेस त्या काय आहेत, कॅरेक्टर्स किंवा प्रॉपर्टीज आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या प्रॉपर्टीज तुम्हाला 3 मार्कासाठी विचारल्या जाऊ शकतात. पुस्तकामध्ये दिलेलं आहे लाईन ऑफ फोर्सेस आणि त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मांडता येतात. काय सांगता येईल आपल्याला, लाईन ऑफ फोर्सेस आणि मायकल फॅरेडेने जी काही कन्सेप्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे ती कन्सेप्ट काय आहे, या ठिकाणी लाईन ऑफ फोर्सेसची कन्सेप्ट त्या ठिकाणी मांडलेली आहे. कोणतीही लाईन ऑफ फोर्सेस आपल्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी
मांडता येईल. पाहूया आपण. या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस मायकल फॅरेडेने इंट्रोड्यूस केलेलं आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस म्हणजे काय असतात? An electric line of forces is an imaginary curve drawn in such a way that the tangent at any given point on this curve gives the direction of electric field at that point. Suppose this is a curve of electric field along this direction. या दिशेने असेल तर ए पॉइंटच्या ठिकाणी आपण या ठिकाणी टँजंट ड्रॉ केला तर हा टँजंट काय दर्शवतो? या पॉइंटच्या ठिकाणी ए पॉइंटच्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन. समजा बी पॉइंटच्या ठिकाणी काढला तर बी पॉइंटच्या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण इथून टँजंट ड्रॉ केला तर या ठिकाणी काय दिसेल तुम्हाला? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉइंट बी and electric intensity at point A. म्हणजे या पॉइंट मधून जेवढे काही चार्जेस जातील त्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या दिशेने असेल, याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या दिशेने असेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस गिव्स द आयडिया रिगार्डिंग द डायरेक्शन. अँड ऑल्सो आपल्याला असं सांगता येते की या पाथ मधूनच काय होईल तर हा पॉझिटिव्ह चार्ज काय होईल? या दिशेने काय होईल? त्याला पुश किंवा पुल केल्या जाईल, ओढल्या जाईल किंवा दूर ढकलल्या जाईल. जर दोन पॉझिटिव्ह चार्जेस असतील आणि त्याची इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेली असेल तर ते एकमेकाला काय करतील? दूर लोटल्या जातील. म्हणजे याच डायरेक्शन ते एकमेकांना काय करतील? दूर फेकल्या जातील. जर एक पॉझिटिव्ह चार्ज असेल, एक निगेटिव्ह चार्ज असेल तर ते एकमेकांना काय करतील? अट्रॅक्ट करतील आणि त्यामुळे काय होईल? हा पॉझिटिव्ह चार्ज काय होईल? इकडच्या दिशेने काय होईल? मूव्ह होईल. या दिशेने मूव्ह होईल. त्याला आपण इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस, कन्सेप्ट ऑफ द इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस which is nothing but the path along which the unit positive charge move is called a line of forces असं आपण म्हणतो. आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस आपल्याला काय सांगता येते? कोणताही इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगता येते? या ठिकाणी पहा. The line of forces originating from a positive charge object and terminate on a negative charge object. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज मध्ये ओरिजिनेट होतात आणि निगेटिव्ह चार्जला काय होतात? या ठिकाणी टर्मिनेट होतात. सेकंड काय सांगतो पॉइंट? द लाईन ऑफ फोर्सेस नायदर इंटरसेक्ट नॉर मीट इच अदर. म्हणजे दोन्ही लाईन ऑफ फोर्सेस हे कधीही एकत्र येत नाहीत किंवा त्या ठिकाणी त्यांचं इंटरसेक्शन होत नाही. हॅज अ टू डायरेक्शन ॲट अ सिंगल पॉइंट. त्या सिंगल पॉइंट मधून त्या दोन वेगवेगळ्या दिशेने जातील. तिसरं द लाईन ऑफ फोर्सेस. थर्ड पा. द लाईन ऑफ फोर्सेस लिव्ह ऑर टर्मिनेट ऑन ए कंडक्टर नॉर्मली. लिव्ह किंवा टर्मिनेट होतात कंडक्टर मधून नॉर्मली. त्यानंतर चौथा पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. फोर्थ पॉइंट पा. या ठिकाणी फोर्थ पॉइंट दिसतो का? या ठिकाणी फोर्थ पॉइंट आपल्याला सांगता येते. द लाईन ऑफ फोर्सेस डू नॉट पास थ्रू अ कंडक्टर. म्हणजे कंडक्टर मधून ते पास होत नाहीत. तर लाईन ऑफ फोर्सेस हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन कंडक्टर इज ऑलवेज झिरो. म्हणून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी झिरो आहे. परंतु ते कुठून पास होतात? दे आर पास थ्रू इन्सुलेटर. इन्सुलेटर मधून ते काय होतात? पास होतात. या ठिकाणी पाचवा पॉइंट त्या ठिकाणी आपल्याला मांडता येतो. तर पाचवा पॉइंट आपल्याला काय मांडता येते? मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मॅग्निट्यूड ऑफ फील्ड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या ठिकाणी इज प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सेस पर युनिट एरिया ऑफ द
सरफेस हेल्ड परपेंडिक्युलर टू द फील्डच्या दिशेने काय असतात त्या ठिकाणी त्याची मॅग्नेट्यूड असेल. आता आपल्याला पाहायचं आहे इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय सांगता येईल पाहूया आपण. इलेक्ट्रिक फ्लक्स त्या ठिकाणी 6वा पॉइंट आपल्याला काय सांगता येईल या ठिकाणी. 6 नंबरचा पॉइंट आपल्याला सांगता येईल. 6 नंबरचा पॉइंट आपल्याला सांगता येईल इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस आर क्राउडेड इन ए रिजन. तुम्हाला सांगितलं होतं की ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस एकत्र येतात त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी लार्ज असते आणि ज्या रिजन मध्ये लाईन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कमी केव्हा असेल त्या ठिकाणी जर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस सेपरेटेड असतात, कमी असतात, रिअर असतात. द लाईन ऑफ फोर्सेस ऑफ अन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आर पॅरलल टू इच अदर. एकमेकांना लाईन ऑफ फोर्सेस हे पॅरलल असतात अँड आर इक्वली स्पेस डिस्टन्स असते त्यांच्यामध्ये. हे या ठिकाणी काय झाले त्याचे कॅरेक्टर्स ऑफ लाईन ऑफ फोर्सेस पहा. पॉझिटिव्ह चार्ज कसा या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे लाईन ऑफ फोर्सेस, तसाच निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे. तसाच दोन लाईन ऑफ फोर्सेस, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा एक पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी जर दोन अपोजिट चार्जेस एकत्र आले तर त्या ठिकाणी काय होईल रिपल्सिव्ह फोर्स तयार होईल. हा रिपल्सिव्ह फोर्स कन्सेप्च्युअल आयडिया तुम्हाला या ठिकाणी लाईन ऑफ फोर्सेस ड्रॉ करून आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल. तर या ठिकाणी खालच्या या ठिकाणी दाखवलेलं लाईन ऑफ फोर्सेस ड्यू टू सिमिलर चार्जेस, सारख्या चार्जेसमुळे लाईन ऑफ फोर्सेस या ठिकाणी काय होतील एकमेकांना ते दूर लोटल्या जातील. या डायग्राम मध्ये पाहून घ्या. पेज नंबर या ठिकाणी दाखवलेला आहे, पेज नंबर तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलेला आहे, पेज नंबर 198 मध्ये या ठिकाणी लाईन ऑफ फोर्सेस दाखवलेले आहेत. लाईन ऑफ फोर्सेस हे पॉझिटिव्ह चार्ज दोन्ही असतील किंवा दोन्ही निगेटिव्ह चार्जेस असतील तर त्या ठिकाणी काय होईल त्या ठिकाणचा जो काही चार्ज त्या ठिकाणी तयार होईल हा चार्ज एकमेकांना दूर लोटल्या जाईल. म्हणजेच लाईन ऑफ फोर्सेस एकमेकांना काय करतील दूर लोटल्या जातील. या डायग्राम मध्ये आपल्याला लाईन ऑफ फोर्सेसची कन्सेप्च्युअल आयडिया आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलेली आहे. लाईन ऑफ फोर्सेस टर्मिनेटिंग ऑन अ कंडक्टर दाखवलेला आहे आणि इंटेन्सिटी या ठिकाणी लार्ज केव्हा असते आणि कमी केव्हा होते. जसं जसं या ठिकाणी डिस्टन्स वाढल्या गेलं तसं तसं काय होईल इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही कमी होईल. पहा डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी एका पॉइंट मध्ये जर का इथून इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जर का पास होत असेल जसं जसं डिस्टन्स त्या ठिकाणी वाढत जाईल तसं तसं काय होईल त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही काय होईल कमी कमी होत जाईल. पहा लक्षात घ्या या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जर दोन्हीही पॉझिटिव्ह चार्जेस जर का असतील, हाई पॉझिटिव्ह चार्ज आहे, हाई पॉझिटिव्ह चार्ज आहे, या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज बाहेरच्या दिशेने आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज, हे एकमेकांना काय होईल रिपेल करेल, रिपेलिंग फोर्सेस. हा लाईन ऑफ फोर्सेस याच्याशी काय करेल याला दूर लोटल्या जाईल, हा याला दूर लोटेल, हा याला दूर लोटेल, हा Q1 हा Q2 असेल तर एकमेकांना काय करतील दूर लोटल्या जातील आणि हे काय करतील एकमेकांना दूर लोटण्याचा प्रयत्न करतील. तसंच निगेटिव्ह चार्ज जर दोन एकत्र असतील तर या ठिकाणी काय होईल हाई निगेटिव्ह चार्ज असेल, हाई निगेटिव्ह चार्ज असेल तर ते एकमेकांना काय करतील दूर लोटल्या जातील, एकमेकांना या ठिकाणी दूर लोटल्या जातील. हाई निगेटिव्ह चार्ज एकमेकांना काय करतील या ठिकाणी दूर लोटल्या जातील. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस काय होतील याची डायरेक्शन या दिशेने आहे, याची डायरेक्शन या दिशेने आहे, त्यामुळे काय होतील दोन
डायरेक्शन काय करतील, एकमेकांना काय करतील, दूर लोटल्या जातील. दोन सारखे डायरेक्शन एकमेकांच्या जवळ कधीही येणार नाहीत. आपण कॅरेक्टर्स पाहिलेलं आहे. दोन चार्जेस जर त्याचा लाईन ऑफ फोर्सेस सारखे असतील तर ते एकमेकांच्या जवळ कधीही येणार नाही. ते काय करतील, एकमेकांना दूर लोटल्या जातील. या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेला आहे. या क्यू चार्जेस, क्यू निगेटिव्ह चार्जेस Q3 आणि Q4 मुळे जे काही चार्जेस तयार झालेले आहेत ते एकमेकांना काय करतील, दूर लोटल्या जातील. त्यामुळे काय होतील, वर्क डन हा चार्ज इकडे जाईल. ज्याची कॅपॅसिटी जास्त आहे तो चार्ज या ठिकाणी राहील. ज्याची कॅपॅसिटी कमी असेल तो चार्ज काय होईल, याच्यापासून दूर लोटल्या जाईल किंवा दूर अंतरावर फेकल्या जाईल. आणि हा फोर्स कशामुळे तयार झालेला आहे, या इमॅजिनरी लाईन ऑफ फोर्सेस मुळे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला इंट्रोड्यूस करता येतो. हे झालं लाईन ऑफ फोर्सेस. आपल्याला त्या ठिकाणचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लक्षात आलेले आहेत. आता आपल्याला लाईन ऑफ फोर्सेस जर का या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला काढायची आहे. समजा या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी Q हा चार्ज असेल आणि या चार्जचे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असेल, या पद्धतीने काय झालेली आहे, डिस्ट्रीब्यूट झालेली असेल. तर या पॉइंट मध्ये काय असेल, इथल्या पॉइंट ए पॉइंट मध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असेल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी लार्ज असेल. जसं जसं आपण या पॉइंट पासून दूर जात जाऊ तर या पॉइंट मध्ये काय येईल, बी या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय येईल, स्मॉल इलेक्ट्रिक इंटेन्सिटी स्मॉल कमी किंवा खूपच कमी त्या ठिकाणी. जसं जसं आपण याच्यापासून दूर जाऊ तसं तसं काय होईल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कमी कमी होत जाईल. म्हणजे इफेक्टिव्ह लेंथ जिथपर्यंत असेल तिथपर्यंत त्या ठिकाणी लाईन ऑफ फोर्सेस जर एकत्र आलेले असतील तर इंटेन्सिटी जास्त असेल, कमी कमी होत गेलेले असतील तर काय होईल, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही कमी कमी होत जाते. आता पाहूया इलेक्ट्रिक लाईन ऑफ फ्लक्स ही कन्सेप्ट आपण पाहूया आणि गॉस थेरम कशा पद्धतीने आपल्याला डिफाइन करता येतो. पहा, इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी डिफाइन करता येईल. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे याच्यावरून आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स सांगतात. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू अ पर्टिक्युलर एरिया. आपण या ठिकाणी हा डायग्राम कन्सिडर केला. याच्यामध्ये डॉटेड लाईन मध्ये काय दाखवलेले आहे, तर लाईन ऑफ फोर्सेस दाखवलेले आहे. एस म्हणजे काय, एरिया आहे आणि ई म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. टोटल इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट दिस पॉइंट, या पॉइंट मधून जाणारा या दोघांमध्ये अँगल, कोणत्या, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन आणि हा जो काय आपण सरफेस एरिया घेतलेला आहे, ज्या सरफेस एरिया मधून इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस पास व्हायलेले आहेत, त्या दोघांमधला जो अँगल आहे हा अँगल किती घेतलेला आहे आपण, थीटा एवढा अँगल कन्सिडर केलेला आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी काय कन्सेप्ट सांगता येईल, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला लिहिता येते. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी त्या तेवढ्या पॉइंट मधून, तेवढ्या एरिया मधून किती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे ती कशावर अवलंबून आहे. आपण पाहिलं त्याचं कॅरेक्टर्स पाहिलं की जेवढे काही जास्त इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस त्याच्यामधून पास होतील तेवढी त्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जास्त आहे. म्हणजे एरिया इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया असेल. मग आता या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला काय सांगता येईल पहा. या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय,
नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सेस, किती फोर्सेस त्या पर्टिक्युलर एरिया मधून जातात पर एरिया. नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सेस पर युनिट एरिया, प्रत्येक युनिट एरिया मधून किती लाईन ऑफ फोर्सेस पास होतात त्यालाच आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणतो. मग यालाच आपण काय लिहिलं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सेस डिवायडेड बाय एरिया एनक्लोजिंग द लाईन ऑफ फोर्सेस. एरिया किती एनक्लोज केलेला आहे त्या लाईन ऑफ फोर्सेस. यस एवढा एरिया असेल तर यस एवढ्या एरिया मधून तेवढे लाईन ऑफ फोर्सेस जर जात असतील तर त्याला आपण काय केलं, फाई एवढे लाईन ऑफ फोर्सेस त्याच्यामधून जातात आणि त्याचा एरिया जर काही यस असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी लिहिता येईल बरोबर फाई डिवायडेड बाय यस न लिहिता येईल. आपल्याला लिहिता येईल असं. हे इक्वेशन्स आपल्याला जनरल इक्वेशन लक्षात ठेवता येते. फाई म्हणजे नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सेस किती आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असणारे लाईन ऑफ फोर्सेस आपल्याला काढता येईल. त्या डायरेक्शन आपण काढलं म्हणजे लाईन ऑफ फोर्सेस येतात. लाईन ऑफ फोर्सेस आपण मायकल फॅरेडे नुसार त्या ठिकाणी आपण इंट्रोड्यूस केले. त्याच्यामधून टँजंट जर कर्व मधून काढला तर हे काय झालेलं आहे, लाईन ऑफ फोर्सेस त्या ठिकाणी त्या एरिया मधून पास होणारे फाई असतील आणि यस हा एवढा एरिया असेल तर लाईन ऑफ फोर्सेस पर युनिट एरिया इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. मग याच्यावरून फाई डिवायडेड बाय यस म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आता आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सेसला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतो. फाई न रिप्रेझेंट करता येते. फाई इक्वल टू ई डॉट एस, या दोघांचा गुणाकार ई डॉट एस. ई डॉट एस म्हणजे काय, डॉट प्रॉडक्ट आहे. आपण स्केलर आणि वेक्टर मध्ये डॉट प्रॉडक्ट पाहिलेलं आहे. डॉट प्रॉडक्ट काढत असताना दोन जर स्केलर वेक्टरचा गुणाकार या ठिकाणी आपल्याला काढता आला, एक स्केलर आहे एक वेक्टर असेल तर त्या ठिकाणी जो काही गुणाकार येईल हा डॉट प्रॉडक्ट आपण त्यानं रिप्रेझेंट केलेला आहे ई डॉट एस. ई डॉट एस कसा काढणार, ई एस कॉस थिटा, ई एस कॉस थिटा ना आपण रिप्रेझेंट करतो. मग या इक्वेशन मध्ये आपण काय कन्सिडर केलं, इथं जर छोटासा एरिया जर डीएस घेतला, काय घेतला आपण, छोटा एरिया डीएस घेतला आणि त्या ठिकाणचा फ्लक्स आपण डी फाय एवढा जर का फ्लक्स घेतलेला असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला कशा पद्धतीने काढता येईल, याच्यामधून जाणारा फ्लक्स पर्टिक्युलर एरिया मधून जाणारा त्या टाइम मध्ये जाणारा आपण फ्लक्स कशाला रिप्रेझेंट करतो, डी फाय न रिप्रेझेंट करतो आणि त्या ठिकाणचा डिस्टन्स आपण ds cos of theta. Cos of theta is a component. Which component? Which is along these two direction. Electric intensity आणि डिस्टन्स या दोघांमधला जो काही अँगल आहे तो काय झाला, कॉम्पोनंट अँगल झाला. मग याच्यावरून फाईला काय लिहिता येते, डी फाय इक्वल टू काय लिहिता येते, ई ds cos of theta. E ds cos of theta लाच काय लिहिता येते, E डॉट ds लिहिता येते. याचं जर का आपण इंटिग्रेशन केलं, इंटिग्रेशन म्हणजे काय, टोटल लाईन ऑफ फोर्सेस या एरियामधून या एरियामधून अशा सगळ्या एरियाचं एकत्रीकरण करणं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, इंटिग्रेशन काढणं. आणि हे इंटिग्रेशन आपण या चिन्हाने दर्शवतो. असं कर्व चिन्ह काढलं म्हणजे हा काय झाला, इंटिग्रेशन झाला. इंटिग्रेशन डी फाय बरोबर इंटिग्रेशन ऑफ ई ds cos थीटा म्हणजे इंटिग्रेशन ऑफ ई ds, टोटल इंटिग्रेशन या सरफेसचं टोटल एरियाचं इंटिग्रेशन आपल्याला ई ds न आपल्याला त्या ठिकाणी मांडता येते. म्हणजेच काय, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स त्या ठिकाणी, यालाच काय म्हटलेलं आहे आपण, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे टोटल एरिया मधून किती इलेक्ट्रिक फ्लक्स त्या ठिकाणी पास होतात,
ते आपल्याला या इक्वेशन वरून आपल्याला रिप्रेझेंट करता येतात. आपण याच्यावरून आपण गॉस लॉ पाहूया. गॉस लॉ इज अॅनालॉग टू द कुलम्स लॉ. कुलम्स लॉ वरूनचाच काय आहे तो अॅनालॉगस पार्ट आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला मॅथमॅटिकली इलेक्ट्रिक चार्ज आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या दोघांमध्ये आपल्याला काय संबंध दर्शविला जातो, तर तो संबंध आपल्याला गॉस लॉने आपल्याला त्या ठिकाणी डिराईव्ह करता येतो किंवा स्टेट आपल्याला त्या ठिकाणी स्टेटमेंट त्या लॉचे आपल्याला सांगता येते. आपण गॉस लॉ पाहूया. गॉसियन सरफेस मध्ये आपण जर चार्जेस कन्सिडर केलेले असतील तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते, ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला गॉस लॉ किंवा गॉस थेरम नुसार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते किंवा आपल्याला रिप्रेझेंट करता येते. आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, गॉस लॉ असं म्हटलेलं आहे. गॉसियन थेरम किंवा गॉस लॉ आपण त्या ठिकाणी पाहूया. गॉस लॉ इज अ scientist, one of the great mathematician Carl Friedrich Gauss, which introduced the Gauss law for electric intensity. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा त्या ठिकाणी काय सांगितलेला आहे, संबंध त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पाहूया आपण. गॉस लॉ, गॉस लॉ, कर्ल फ्रेडरिक गॉस, 1777-1885. गॉस लॉ ने काय स्टेटमेंट सांगितलेलं आहे की एखाद्या क्लोज सरफेस मध्ये, गॉसियन सरफेस मध्ये जर का चार्जेस स्टोअर केलेले असतील तर ती या पॉइंट मध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रिक चार्ज इंटेन्सिटी किती असेल ते आपल्याला गॉसियन सरफेस किंवा गॉस लॉ नुसार आपल्याला त्या ठिकाणी डिराईव्ह करता येते किंवा मांडता येते. कशा पद्धतीने हे मॅथमॅटिकली आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. हा काय झाला, गॉसियन सरफेस, क्लोज सरफेस चार्ज ही काय झालेले आहेत, एनक्लोज झालेले आहेत. ओ या ठिकाणी काय असेल, क्यू चार्ज आहे, प्लस क्यू चार्ज आहे. ओ या ठिकाणी क्यू चार्ज आहे आणि इथून पी एवढा अंतर, ओपी एवढा अंतर आर असेल. आणि या ठिकाणचा एरिया जर आपण स्मॉल एरिया काय कन्सिडर केला, डीएस एवढा एरिया जर का कन्सिडर केला तर या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल या चार्जमुळे तयार झालेली, तर या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल ई आणि हा एरिया याच्या मधला जो काही अँगल असेल हा किती असेल, डी थिटा एवढा काय असेल त्याच्यामधला अँगल असेल. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आपल्याला रिप्रेझेंट करता येते, या ठिकाणचा चार्ज डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 आर स्क्वेअर. डिस्टन्स किती आहे, आर स्क्वेअर एवढं डिस्टन्स आहे. एफ डिवायडेड बाय क्यू न आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते. म्हणजेच या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काही, या ठिकाणचा चार्ज, त्यानंतर या ठिकाणचं मीडियम 4 पाय एप्सिलॉन 0 आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी रिप्रेझेंट केली. त्यालाच आपण इक्वेशन 1 दिलं. याला काय दिलेलं आहे, इक्वेशन नंबर 1, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर. याला नंबर 1 एअर मीडियम मध्ये आपण कन्सिडर केलेलं आहे. मग आता याच्यामधून इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं इक्वेशन काढलं. आता आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू डी फाय, या ठिकाणाहून किती फ्लक्स जातील, डी फाय एवढे फ्लक्स कुठून पास होतील, पासिंग थ्रू एरिया डीएस मधून किती इलेक्ट्रिक फ्लक्स पास होतात, तर आपण काय कन्सिडर केलं, डी फाय एवढे फ्लक्स त्या ठिकाणी कन्सिडर होतात. तर आपल्याला मागच्या इलेक्ट्रिक फ्लक्सच्या इक्वेशन वरून काय लिहिता येते, फाय ऑफ ई इक्वल टू ई डॉट डीएस लिहिता येते. ई डॉट डीएस म्हणजे डीएस कॉस ऑफ थीटा. याच्यामधला अँगल किती आहे, डी थीटा आहे. म्हणजे या ठिकाणी याचा अँगल किती होईल, कॉस ऑफ, आपण काय लिहिता येईल,
कॉस ऑफ या ठिकाणी डी थिटा एवढा त्या ठिकाणचा आपल्याला अँगल त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करता येईल का त्या ठिकाणी कॉस ऑफ थिटा. आपण काय घेऊयात, डी थिटा म्हणजे या ठिकाणचा अँगल किती आहे, थिटा एवढा या ठिकाणचा अँगल आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केला. म्हणजे याच्यामधला अँगल किती असेल, थिटा एवढा या ठिकाणी अँगल असेल. म्हणजे आपण इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलं. डी फाय म्हणजे याच्यामधून जाणारे फ्लक्स डी फाय, त्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि या ठिकाणचा डीएस कॉम्पोनंट आपण डीएस कॉस थिटा आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं, ई डीएस कॉस थिटा. आता हे इक्वेशन 2 मध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची किंमत टाका, ई आहे. याची किंमत याच्यामध्ये टाकल्यावर काय होईल, क्यू ला इथे घेऊया, क्यू 4 पाय एप्सिलॉन 0 लिहूया आणि डीएस कॉस थिटाच्या खाली आर स्क्वेअर लिहूया. याला आपण इक्वेशन नंबर 3 लिहिलं. हे काय झालं, इक्वेशन नंबर 3, तिसरं इक्वेशन तयार झालं. आता या इक्वेशन मध्ये वरच्या ठिकाणी लिहितो, या इक्वेशन मध्ये आपल्याला काय लिहिता येईल, आपल्याला या इक्वेशन मध्ये डीएस कॉस थिटा म्हणजे काय असेल, डीएस कॉस थिटा डिवाइडेड बाय आर स्क्वेअर म्हणजे काय, डी ओमेगा. यालाच काय म्हणतो आपण, सॉलिड अँगल. 3 डायमेन्शन मध्ये काय असेल, हा सॉलिड अँगल असेल, सरफेसचा तो सॉलिड अँगल असेल. आपण पाहिलं सॉलिड अँगल पहिल्या चॅप्टर मध्ये, तर तो काय असेल, याचा सॉलिड अँगल असेल आणि याची किंमत किती असेल, 4 पाय एवढी असेल. याची किंमत आपण इक्वेशन 3 मध्ये टाकून घेऊया. या इक्वेशन 3 मध्ये किंमत टाकून घेऊया. याची किंमत इक्वेशन डी फाय बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 इनटू डीएस कॉस थिटाच्या ठिकाणी किंमत काय टाकूया, 4 पाय. इथं टाकली आपण 4 पाय. हा 4 पाय या ठिकाणी कॅन्सल झाला. म्हणजे आपल्याला इक्वेशन मध्ये काय मिळालेलं आहे, या ठिकाणी आपलं रिक्वायर्ड इक्वेशन काय आलेलं आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा फ्लक्स या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला, क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0, क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. म्हणजेच काय आहे तो, डी फाय म्हणजेच काय, ई डॉट डीएस किंवा ए डीएस कॉस ऑफ थिटाची किंमत आहे. ही कशाची किंमत आहे, ई डीएस कॉस थिटाची किंमत आहे. बरोबर आहे. इक्वेशन 2 वरून ई डीएस कॉस थिटाची किंमत आहे डी फाय. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येते, ई डॉट डीएस बरोबर काय लिहिता येते, क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 आपल्याला लिहिता येईल. म्हणून टोटल चार्जेस इथे एक आहे, असे किती असतील, n नंबर ऑफ चार्जेस असतील. हे पहिल्या चार्जेस साठी काय लिहिता येते, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ईडीएस फॉर फर्स्ट चार्ज Q1. मग इथं वर लिहितो या ठिकाणी पहिल्या चार्जेस साठी फॉर फर्स्ट चार्ज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E डॉट ds इक्वल टू किती येईल या ठिकाणी, Q1 डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. सिमिलरली फॉर सेकंड चार्ज साठी कसं येईल, हे पहिल्या चार्ज साठी आलं, तसंच आता आपण दुसरा चार्ज घेतला सेम ds बाय डिस्टन्स घेतलं तर काय येईल या ठिकाणी आपल्याला, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी P या ठिकाणची काय येईल, EDS बरोबर Q2 डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. अशा प्रकारे n चार्जेस असतील तर या ठिकाणी किती चार्जेस आहेत, टोटल n चार्जेस साठी आपल्याला लिहिता येईल, टोटल n चार्जेस साठी आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल, इंटिग्रेशन ऑफ E
डॉट ds बरोबर काय लिहिता येते समेशन I व्हॅरीज फ्रॉम 1 to n qi डिवायडेड बाय ऑप्शिलॉन 0. समेशन म्हणजे बेरीज असेल म्हणजे काय लिहिता येते q1 ऑप्शिलॉन 0 प्लस q2 ऑप्शिलॉन 0 प्लस q3 ऑप्शिलॉन 0 अँड सो ऑन. किती असतील n नंबर ऑफ चार्जेस त्या ठिकाणी एनक्लोज केलेले असतील तर आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या टोटल एरियाची काढायची असेल तर याचं इंटिग्रेशन करायचं. या एरियात एवढे या एरियात एवढे पर्टिक्युलर प्रत्येक एरियाचं आपल्याला काय करावं लागेल समेशन करावं लागेल. हे पहिल्या एरियाचं एवढं आलं दुसऱ्या एरियाचं एवढं आलं तिसऱ्या एरियाचं एवढं आलेलं आहे. अशा पद्धतीनं n चार्जेसचं आपल्याला त्या ठिकाणी काय करता येते ऍडिशन करून आपल्याला गॉस लॉ मॅथमॅटिकली काय सांगतो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजेच काय तर त्या ठिकाणी टोटल चार्जेस किती स्टोअर्ड केलेले आहेत डिवायडेड बाय ऑप्शिलॉन 0 म्हणजे काय त्याची परमिटिव्हिटी किती आहे त्या एरियाची परमिटिव्हिटी किती आहे. टोटल चार्ज EDS इक्वल टू काय लिहिता येईल टोटल चार्ज Q टोटल चार्ज डिवायडेड बाय ऑप्शिलॉन 0 म्हणजे यालाच काय म्हणतो आपण दिस इज कॉल्ड गॉस लॉ किंवा गॉस थेरम किंवा गॉस लॉ आपण म्हणतो. हा गॉस लॉ आपल्याला स्टेट करता येतो तर या ठिकाणी आपल्याला गॉस लॉ या पद्धतीने त्याचं डिरायव्हेशन आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. काय सांगता येईल या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ गॉस लॉ काय सांगता येईल द फ्लक्स ऑफ नेट इलेक्ट्रिक फील्ड थ्रू ए क्लोज सरफेस इक्वल टू द नेट चार्ज एनक्लोज बाय द सरफेस डिवायडेड बाय ऑप्शिलॉन 0. या पद्धतीने आपल्याला त्याचं काय करता येते स्टेटमेंट करता येते किंवा स्टेटमेंट आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. दिस इज द गॉस लॉ ऑफ स्टेटमेंट. गॉस लॉचं स्टेटमेंट आपल्याला या पद्धतीनं मांडता येते द फ्लक्स ऑफ द नेट इलेक्ट्रिक फील्ड थ्रू ए क्लोज सरफेस इक्वल टू द नेट चार्ज एनक्लोज बाय द सरफेस डिवायडेड बाय ऑप्शिलॉन 0. E dot ds equal to q divided by epsilon 0. Q is the total charge within the surface. Gauss law is applicable to any surface of regular or irregular shape. यालाच आपण गॉस लॉचं स्टेटमेंट असं म्हणतो. दिस इज कॉल्ड गॉस लॉ.